कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष बातमी आलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सूचना दिल्या असून आता या तारखेला कर्जमाफीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आली। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये कोणते निर्णय घेण्यात आले ते पहा, कारण कर्जमाफीचे नियम हे शेवटच्या क्षणी बदलले गेले। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर कर्जमाफीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आली आहे। मुख्यमंत्र्यांनी पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करणार असल्याची माहिती दिली आहे। यामध्ये 70% शेतकऱ्यांची नावे ही यादीमध्ये घालण्यात आली आहेत। जर यामध्ये सरकारने अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली तर जवळपास 30% शेतकरी हे अपात्र ठरणार आहेत। त्यामुळे तुम्हाला जर कर्जापासून सुटका मिळवायची असेल तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या कर्जाचं ओझं आता संपणार आहे। परंतु यासाठी 2 महत्त्वाचे काम करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले। शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीसाठी आता महत्त्वाच्या बँका पात्र ठरल्या आहेत। जर तुम्ही या बँकांमधून कर्ज घेतलं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण सरकारने आता जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी आणि इंडियन बँकेसाठी 2 महत्त्वाच्या नियमावली तयार केल्या आहेत। पुढील 2 मिनिटांमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय आपण पाहणारच आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये जेव्हा कर्जमाफीवरती शिक्कामोर्तब झाला त्यावेळी एक महत्त्वाची बाब देखील शेतकऱ्यांना माहिती नाहीये, ती म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आणि अर्थमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की जेव्हा कर्जमाफीचा निर्णय झाला त्यावेळी ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील अर्ज परत तपासले जाणार आहेत असं सांगण्यात आले। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून कर्जमाफीची वाट तुम्ही पाहत होता, परंतु तुमच्या कर्जमाफीचा लाभ तुमच्यापर्यंत पोहोचला नव्हता। पण अखेर बँकांकडून डेटा मागवण्यात आला, तपासणी पूर्ण झाली आहे आणि आता प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। त्यामुळे जर तुमचं नाव पात्र यादीमध्ये असेल तर तुमची कर्जापासून सुटका होणार आहे, आणि जर तुमचं नाव अपात्र यादीमध्ये असेल तर तुम्ही 30% शेतकऱ्यांच्या यादीमध्ये जाणार आहात। त्यामुळे लक्षपूर्वक ऐका, मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतलाय त्यामुळे कोणते 2 महत्त्वाचे काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफीचा पहिला टप्पा पार पडणार आहे हे देखील सांगण्यात आले। याची देखील सविस्तर माहिती आपण घेणार आहोत, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री यांच्यामध्ये काल एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि त्यानंतरच कर्जमाफीची फाईल ही पुढे सरकवण्यात आली आहे। कर्जमाफीचा विषय आता पहिल्या टप्प्यावरती सुरू झाला, अधिवेशनामध्ये तरतूद झाली आणि बँकांना आदेश देखील दिले गेले। त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार हलका होणार आहे। परंतु जर तुम्ही 2 कामं केली तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, अखेर या प्रक्रियेला सुरुवात झाली, परंतु अधिवेशनामध्ये घोषणा झाल्यावर मंत्रालयाच्या IT विभागातून एक धक्कादायक बातमी देखील समोर आली आहे। कारण यंदा कर्जमाफीसाठी आता डिजिटल प्रक्रियेद्वारे कर्जमाफीचे फॉर्म तपासले जाणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर कर्जमाफीचा लाभ घेण्याचा विचार करत असाल तर लक्षपूर्वक ऐका की आता जेव्हा मार्च महिन्यामध्ये यावरती शिक्कामोर्तब झाला आणि आर्थिक निधी देखील मंजूर झाला, त्याचवेळी केंद्र सरकारने देखील राज्य सरकारला निधी दिला आहे। राज्य सरकारने निर्णय घेतलाय, परंतु डिजिटल प्रक्रिया लावणार असल्याचं सांगण्यात आले। त्यामुळे तुमचे अर्ज असणार आहेत आणि तुमच्या बँकाची तपासणी असणार आहे। त्या सर्वांची चौकशी समितीमार्फत केली जाईल, परंतु जो शेवटचा निर्णय असणार आहे, जे तुमचं नाव पात्र यादीमध्ये किंवा अपात्र यादीमध्ये येणार आहे, ते ऑनलाईन प्रक्रियेद्वारे ठरवलं जाणार आहे। त्यामुळे अगदी काटेकोर पद्धतीने तुमचा अर्ज तपासला जाणार आहे। जर तुमच्याकडून 2 महत्त्वाची कामं करायची राहून गेली असतील तर तुमचं नाव हे अपात्र यादीमध्ये येऊ शकतं। त्यामुळे तुमच्यासाठी ही विशेष बातमी आहे, कारण सरकार आता विशिष्ट बँकांची निवड कर्जमाफीसाठी करत आहे। त्यामुळे जर तुमचं खातं हे SBI मध्ये असेल किंवा तुम्ही इंडियन बँकेमधून कर्ज घेतलं असेल तर तुमच्यासाठी एक विशेष बातमी आहे, कारण कधीही तुमच्या नावापुढे रेड सिग्नल लागू शकतो, तुमचं नाव अपात्र यादीमध्ये येऊ शकतं। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जी मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक झाली त्यामध्ये कोणत्या नियमावरती शिक्कामोर्तब झाला आणि जे नवीन नियमावली बनवण्यात आली आहे ती देखील जाणून घ्या, कारण एक कागदपत्र, एक कागदाचा तुकडा तुमच्या कर्जमाफीपासून तुमची सुटका करू शकतो किंवा तुम्हाला कर्जमाफीच्या लाभापासून वंचित देखील करू शकतो।
शेतकरी बांधवांनो, सरकारकडून आता शेतकऱ्यांना आणखीन बोनस देखील मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना विशेष अनुदान दिलं जाणार असल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे एक कागदपत्र अगदीच महत्त्वाचं ठरणार आहे. आतापर्यंत फक्त ई-केवायसी प्रोसेस अनिवार्य आहे असं सांगण्यात येत होतं, परंतु शेतकरी कर्जमाफीचा अखेर प्रक्रियेला सुरुवात झाल्याबरोबरच सरकारने एक नवीन नियम जाहीर केला आहे आणि त्यामुळे आता नंबरवरती शेतकऱ्यांच्या योजनांची माहिती आणि शेतकऱ्यांना मिळणारा कर्जाचा लाभ हा रजिस्टर केला जाणार आहे. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांमध्ये कर्जमाफीच्या टप्प्याला सुरुवात झाली आहे तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून एक समिती तयार करण्यात आली होती आणि त्या समितीनेच या नंबरची तुलना करून शेतकऱ्यांच्या अर्जाची पडताळणी करून शेतकऱ्यांचं नाव पात्र किंवा अपात्र यादीमध्ये घालण्याचा निर्णय घेतलाय. शेतकरी बांधवांनो, एक कागदपत्र तुमच्या कर्जाचा भार हलका करणार आहे आणि त्यासाठी लक्षपूर्वक ऐका की तुमच्या बँकेचं नाव काय आहे, तुमच्या बँकेचा IFSC कोड काय आहे यावरती देखील आता बरेच निर्णय हे ठरवले जाणार आहेत. शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीची जर तुम्ही वाट पाहत असाल तर तुमचं नाव अपात्र यादीमध्ये आहे का हे देखील पहा, कारण जर तुमचं नाव अपात्र यादीमध्ये असेल तर तुमचा कर्जमाफीचा प्रश्न हा लांबवला जाऊ शकतो. तुमचं नाव हे दुसऱ्या यादीमध्ये येऊ शकतं, कारण जर तुमचं नाव अपात्र यादीमध्ये असेल तर तुम्ही 2 महत्त्वाची कामं करून तुमचं नाव पात्र यादीमध्ये देखील आणू शकता. पण यासाठी लांबणीवरती तुमचा प्रश्न पडणार आहे का हे देखील पहा, कारण जर तुमचं नाव पहिल्याच पात्र यादीमध्ये आलं तर कोणत्याही अडचणींशिवाय तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. बँकेतून डेटा मागवण्याचं काम हे सरकारने सुरू केले, त्यामुळे तुमचं नाव पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये येणं तुमच्या डोक्यावरील कर्जाचा भार हलका करणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, एक महत्त्वाची बाब समोर येत आहे. शेतकऱ्यांचं वर्षानुवर्षाचं कर्ज हे कायमचं दूर होऊ शकतं आणि यासाठी महत्त्वाचं काम ठरणार आहे ते म्हणजे जनरेट झालेला नवीन ID. शेतकरी बांधवांनो, ई-केवायसी प्रोसेस जशी तुमच्यासाठी महत्त्वाची सांगण्यात आली होती, अगदी त्याचप्रमाणे एक महत्त्वाचा ID तुमच्या फायद्याचा ठरणार आहे, तो म्हणजे तुमचा फार्मर ID. मित्रांनो, हे कागदपत्र जर तुमच्याकडे असेल तर तुमच्या कर्जमाफीच्या पोर्टलवरती तुमचं नाव हे ID नुसार जनरेट केलं जाणार आहे आणि सरकारने जी समिती स्थापन केलेली आहे ती समितीमार्फत तुमच्या फार्मर ID कार्डवरून तुमच्या शेतीची तपासणी, तुमच्या कागदपत्रांची तपासणी होणार आहे. जशा इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड महत्त्वाचं होतं, अगदी त्याचप्रमाणे आता शेतकरी कोणतीही योजना असू दे त्यासाठी फार्मर ID महत्त्वाचा ठरणार आहे. परंतु कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी देखील फार्मर ID अनिवार्य ठरलाय. सरकारने जेव्हा अधिवेशनामध्ये घोषणा केली त्यावेळीच नियमावली बदलल्याचं सांगण्यात आलं होतं. मग आता सरकार यामध्ये डिजिटल प्रक्रिया वापरत आहे. त्यामुळे जसं आधार कार्डवरून योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्याचं ठरवलं जातं किंवा कोणत्याही योजनेचा लाभ आधार कार्डवरून तपासला जातो, अगदी त्याचप्रमाणे तुमच्या फार्मर ID कार्डवरून शेतकरी योजनांचे लाभ तुमच्या खात्यावर वितरित होणार आहेत. कर्जमाफीचा लाभ देखील तुम्हाला देत असताना कर्जमाफीच्या वेबसाईटवरती तुमचा आधार कार्ड नंबर आणि तुमचा फार्मर ID कार्ड नंबरवरून तुमचं नाव हे पात्र यादीमध्ये घालणार का अपात्र यादीमध्ये घालणार हे ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुमच्याकडे फार्मर ID कार्ड नसेल तर लवकरात लवकर फार्मर ID कार्ड काढून घ्या. हे महत्त्वाचं काम करून घ्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे पहा. सरकारने 2 गोष्टींनुसार तुमची तपासणी करण्याचं ठरवलं. जर तुमची माहिती सरकारपर्यंत पोहोचली गेली आणि तुम्हाला कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय झाला आणि तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, कारण तुमचा आधार कार्ड नंबर आणि तुमचा फार्मर ID कार्ड नंबर तुमच्या शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी फायद्याचा ठरणार आहे. कारण आता बँक खातं ॲक्टिव्ह असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार हलका होणार आहे आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. सरकारने निर्णयावरती शिक्कामोर्तब केलाय, त्यामुळे अखेर प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.